ओके, चला टॉस टॉस करू आपण. हा घरी पाठवू घ्या. ओके, उभे राहा. हा, तुमचं प्रथम नाव सांगा. भार्गवबाई आत्माराम गणेश. तुम्ही धवलारी नाही, किती वर्ष झाली? 15-20 वर्ष झाली असतील. 15-20 वर्षामध्ये काय असं चांगला अनुभव आला, काय वाईट अनुभव आला? की चांगला अनुभव येतो, कधी कधी वाईट सुद्धा येतो. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर मानपान होत नाहीये, किंवा कधी कधी होतं असं उलट वगैरे. काय वाटतं, एवढी वर्ष तुम्ही सेवा करता, काय अनुभव तुमचा? ना असं कुठं प्रश्न आला नाही का मला कोणी आरवले तुला येत नाही म्हणून. असं सांगत होत्या ही धवलारी नको, ती कांसाची पाहिजे, ती चांगलीच बोलतो, अशी लोक सांगतात. ओके, सांगतात म्हणजे तुमची ती कला आहे, आणि कला तुम्ही 15-20 वर्ष जोपासली आहे. तरुण पिढीला काय संदेश द्याल, की एखादी तरुण मुलगी या तरुण स्त्री धवलारीन व्हावी असे वाटतं का? त्यांना सांगतो येत जा माझ्या बरोबर शिका. मी 2च वेळेला माझ्या बहिणी बरोबर गेलो, शिकलो की आमपुडर फुल आहे. ओके, किती शिकल्या? काय शिकलो नाही. बघा, म्हणजे अंगठ्या बहादूर असताना सुद्धा आता मुली वगैरे भरपूर शिकल्यात, मात्र त्या लाजतात धवला गायला. लाजाचा प्रश्न नाही आहे, आपण सगळी एकाच मायेची लेकरं आहोत. त्यामुळे आपल्याला आपला समाज कसा पुढे जाईल, आपल्या समाजाची भाषा कशी टिकेल, हे हा एक धवला घ्या छोटासा. तरुण पोरी असतील तर तेही शिकावा. आवनी पाटील 1 तासाचा एवढे पैसे घेऊन जातो, मग तुम्हाला शिकायला काय झालं? तुम्हाला कशाला लागलं?